श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांचे आपल्या स्वामी चरित्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर असा विषय जाणून घेणार आहोत. तो म्हणजे काय, तर दत्त जयंती संबंधी. दत्त जयंती आता जवळ येत आहे आणि नक्कीच प्रत्येक स्वामी भक्ताला दत्त जयंतीची ओढ असते. दत्त जयंती केव्हा येईल आणि दत्त महाराजांची आपल्याला कशा प्रकारे सेवा करता येईल याची प्रत्येकजण वाट बघत असतो. तर नक्कीच आता थोडेच दिवस राहिले आहे दत्त जयंतीला. तरीही नाही म्हटलं तरी अजून म्हणजे 26 तारखेला दत्त जयंती आहे आणि त्यासंबंधी आजच व्हिडिओ का बनवला इतक्या लवकर, तर त्याचं कारण असं की उपाय किंवा सेवा अगदीच वेळेवर सांगितले तर प्रत्येकाला करणं ते शक्य होत नाही आणि त्यामुळे थोडंसं जास्तीचं लवकर हा व्हिडिओ टाकला आहे जेणेकरून प्रत्येक स्वामी भक्ताला याचा लाभ घेता येईल. तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण छोटासा जो उपाय जाणून घेणार आहोत तो औदुंबरासंबंधी आहे. औदुंबर वृक्षाचं महत्त्व जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केलेलं असेल तर नक्कीच तुम्ही त्यामध्ये वाचलेलं असेल. औदुंबर वृक्ष म्हटलं तर आपण जेव्हा स्वामींच्या केंद्रात मठात जातो तिथे औदुंबर वृक्ष आपल्याला आवर्जून बघायला मिळतो. जेव्हा आपण गाभाऱ्यात केंद्रात म्हणजे स्वामींकडे प्रवेश करतो त्याच्या अगोदर आपल्याला औदुंबराजवळ जावं लागतं, तिथे प्रदक्षिणा घालाव्या लागतात आणि मग आपण पुढे जातो. आणि जी व्यक्ती औदुंबराला नतमस्तक न होता डायरेक्ट स्वामींच्या दरबारात जाते अशा व्यक्तीची प्रार्थना स्वामी कधीही स्वीकार करत नाही. कारण स्वामींचंही तेच म्हणणं आहे की तुम्ही पहिले औदुंबराला शरण जा आणि मग माझ्याकडे या. कारण औदुंबराला तसं वरदान मिळालेलं आहे. पण नेमकं औदुंबराला काय असं वरदान मिळालं किंवा मग का मिळालं यासंबंधी गुरुचरित्रामध्ये 19वा जो अध्याय आहे त्यामध्ये सविस्तररित्या वर्णन केलेलं आहे. तर हिरण्यकश्यपू हे नाव नक्कीच तुम्ही ऐकलं असेल कारण त्यासंबंधीची कथा आपण अगदी लहानपणापासून ऐकलेली आहे. भक्त प्रल्हादचे वडील हिरण्यकश्यपू, या हिरण्यकश्यपूचा जेव्हा भगवान विष्णूने नरसिंहाचा अवतार घेऊन वध केला तेव्हा त्यांच्या हातांना खूप दाह सुटला होता, म्हणजे आग झाली होती. अगदी त्यांना असह्य अशा वेदना होत होत्या. आता नरसिंहाचा अवतार विष्णू भगवानांनी का घेतला हे देखील तुम्हाला ठाऊक असेल तरीही क्वचित एखाद्या टक्के लोकांना जर माहीत नसेल तर त्यांच्यासाठी फक्त सांगते. कारण त्या हिरण्यकश्यपूला वरदान मिळालेलं होतं की कुठल्याही देव, कुठलाही दैत्य किंवा कुठलाही प्राणी त्याला मारू शकत नाही आणि म्हणून त्याचा असा समज झाला होता की आता मी अमर आहे, मला कोणीही ठार करू शकत नाही. आणि त्यामुळे भगवान विष्णूंना नरसिंहाचा अवतार घ्यावा लागला, म्हणजे अर्ध सिंह अर्धे नर, म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी जन्म घेऊन किंवा अवतार घेऊन त्या हिरण्यकश्यपूचा वध केला. आणि जेव्हा त्यांच्या हाताला, त्यांच्या नखांना, त्यांच्या बोटांना दाह सुटला, त्यांना प्रचंड वेदना होत होत्या, असह्य अशा वेदना होत होत्या, तेव्हा लक्ष्मी मातेने जवळच असलेल्या औदुंबर वृक्षाची उंबराची जी फळं असतात ना, उंबराचं झाड तुम्ही म्हणजे आपण उंबराचं झाड देखील त्याला म्हणत असतो, तर ती जी उंबराची फळं आहे ती आणली. त्यातला जो रस आहे तो विष्णू भगवानांच्या म्हणजे नरसिंह अवतार जो होता त्यांच्या बोटांना इथे लावला आणि तेव्हा कुठे त्यांची ती आग शांत झाली. तेव्हा त्यांना थोडासा आराम पडला आणि अगदीच त्यांना थोडंसं प्रसन्न वाटू लागलं. आणि हे पाहून लक्ष्मी आणि नारायण दोघांनीही त्या औदुंबर वृक्षाला त्याचे आभार मानले आणि वरदान दिलं की आजपासून तुला कल्पवृक्ष या नावाने देखील ओळखलं जाईल आणि तुला कोणीही म्हणजे तुझ्यासमोर जो कोणी येईल तो नतमस्तकच होईल आणि जो कोणी तुला शरण जाईल, तुला प्रदक्षिणा घालेल, तुझी पूजा करेल, त्याचं आयुष्य सोन्यासारखं होईल, असा आशीर्वाद त्या औदुंबर वृक्षाला प्राप्त झाला. आणि म्हणूनच आज औदुंबर वृक्षाची पूजा देखील केली जाते. जी व्यक्ती औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालते त्या व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होत असते. फक्त प्रदक्षिणा घालताना देखील काही नियम असतात ते आपल्याला पाळणं गरजेचं असतं. अगदीच भराभर प्रदक्षिणा घालणं याला प्रदक्षिणा घालणं म्हणत नाही, तर अगदी हळूवारपणे प्रदक्षिणा घालून नामस्मरण करत जी व्यक्ती प्रदक्षिणा घालते अशाच व्यक्तीच्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होत असतात. तर असो, आता ह्या औदुंबर वृक्षाची आपल्याला एक छोटीशी वस्तू घरी घेऊन यायची आहे. आता ही वस्तू तुम्ही दत्त जयंतीपर्यंत कधीही आणू शकतात. फक्त ती आणण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे ते सांगते. तर हे बघा, जेव्हा तुम्हाला ते घरी घेऊन यायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला त्या औदुंबर वृक्षाजवळ जायचं. त्या ठिकाणी जाताना पिवळ्या रंगाची पिवळ्या अक्षता म्हणजे काय, तर जे तांदूळ आहे त्याला थोडीशी हळद लावायची आणि अशा पिवळ्या अक्षता त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायच्या. त्यानंतर पिवळ्या रंगाचं एखादं फूल घेऊन जायचं. प्रसाद न्यायचा असेल तर पिवळ्या रंगाचा तुम्ही त्या ठिकाणी प्रसादही घेऊन जाऊ शकतात किंवा मग थोडीशी साखर घेऊन गेलात तरीही चालेल. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी जाऊन त्या औदुंबर वृक्षाची पूजा करायची, त्याला प्रार्थना करायची की मी अशा अशा कामासाठी उद्या येणार आहे आणि तुझं मूळ, आता जी वस्तू मी तुम्हाला सांगितली होती ना ते आहे मूळ. आपल्याला औदुंबर वृक्षाचं मूळ घरी घेऊन यायचं आहे. हे बघा, तिथे अशी प्रार्थना करायची की मी उद्या
तुझं मूळ घरी घेऊन जाणार आहे आणि अशी माझी अगदी मनापासून इच्छा आहे की त्या मुळाच्या रूपामध्ये तू माझ्या घरी यावं आणि माझ्या घरामध्ये कायमचं वास्तव्य करावं. माझ्या घरामधली जी नकारात्मकता आहे ती तुझ्या कृपेने दूर व्हावी आणि तू माझ्या घरामध्ये राहून आमच्या सगळ्या कुटुंबियांचं कल्याण करावं, अशी प्रार्थना करायची आणि आपल्या घरी परत निघून यायचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही जायचं आहे आणि त्या वृक्षाची थोडीशी मुळं काढून म्हणजे थोडीशी कापून आणायची, अगदी खूप आणायची नाही, अगदी थोडंसं ते मूळ काढून आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आता राहिला प्रश्न असा की जिथे देवस्थान आहे तिथलंच औदुंबर वृक्ष की कुठलंही चालेल, तर कुठलंही चालेल. हे बघा, असं नाही की मग केंद्रातलं वृक्ष आहे मग त्याला खूप मान आहे किंवा ते खूप पवित्र आहे आणि रस्त्यावर किंवा शेतामध्ये कुठे उगवलं आहे तर ते नाही. जिथे कुठे औदुंबर वृक्ष उगवतो ते पवित्रच असतं किंवा त्याला तितकंच महत्त्व आहे. त्यामुळे असा तुम्ही काही गैरसमज करून घेऊ नका. आता घरी ते मूळ घेऊन गेल्यानंतर काय करायचं, ते मूळ थोडंसं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याला जी माती वगैरे लागलेली असेल ती काढून टाकायची आहे. स्वच्छ पुसून घ्यायचं आहे हलक्या हाताने. त्यानंतर एक पाट घ्यायचा किंवा मग चौरंग घ्यायचा, त्यावर पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. पिवळ्याच रंगाचं घ्यायचं. पिवळा रंग आपण का वापरला तर दत्त महाराजांचा, विष्णू भगवानांचा, आपल्या स्वामी महाराजांचा आवडता रंग हा पिवळा आहे. आता ह्या वस्त्रावर थोड्याशा पिवळ्या अक्षता घ्यायच्या, म्हणजे ते तांदूळ पिवळ्या रंगाचे घ्यायचे. त्यावर हे मूळ ठेवायचं, या मुळाची प्रार्थना करायची, त्याला धूप दीप नैवेद्य जे काही असेल ते दाखवायचं. म्हणून प्रार्थना करून ते जे मूळ आहे ते थोड्या वेळानंतर आपल्याला उचलून घ्यायचं आहे. आता हे मूळ उचलल्यानंतर एक छोटीशी डबी घ्या, चांदीची घ्या, स्टीलची घ्या किंवा प्लास्टिकची घ्या, कसलंही बंधन नाही. छोटीशी डबी घ्यायची, त्यामध्ये थोड्याशा पिवळ्या अक्षता ठेवून त्यावर ते मूळ आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि ही डब्बी कायमस्वरूपी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. तुम्ही देवांच्या म्हणजे दत्त महाराजांचा फोटो असेल, स्वामींचा फोटो असेल तिथेही ठेवू शकतात किंवा दुसरीकडे कुठे जागा असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकतात. फक्त देवघरामध्ये याला स्थान द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने रोज त्याची पूजा आपल्याला करायची आहे. आता रोज पूजा करायची म्हणजे रोज ते मूळ आपल्याला बाहेर काढून घ्यायचं का तर नाही. वरचेवर ती डब्बी तसंच राहू द्या, वरचेवर आपल्याला त्याची पूजा करायची आहे. पुन्हा पुढची दत्त जयंती येईल तेव्हा ते मूळ बाहेर काढून त्याची आत्ता सांगितली तशीच पूजा करून घ्यायची आणि पुन्हा डबीमध्ये ठेवायची. परत नवीन आणण्याची गरज नाही. अशा पद्धतीने हा छोटासा उपाय करा. स्वामींच्या कृपेने नक्कीच तुमच्या घरचं वातावरण हे मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अजून एक गोष्ट सांगायची अशी की ज्या घरामध्ये दत्त महाराजांचं स्थान असतं त्या ठिकाणी वाईट शक्ती साधा प्रवेश देखील करू शकत नाही. तर आपण औदुंबराचं अशा पद्धतीने मूळ घरामध्ये ठेवलं तर नक्कीच आपल्यावर कुठलीही संकट, कुठलीही बाधा येणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगेल. तर नक्कीच विश्वासाने हा उपाय करून बघा आणि अनुभव घ्या. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा, त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. स्वामीसूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.